इयत्ता 7वी स्कॉलरशिप मध्ये तुम्ही शिकत आहात आणि तुम्हाला गुणोत्तर प्रमाण व भागीदारी हे प्रकरण अवघड जात असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10.1 स्वाध्याय पूर्ण सोडवून देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। तर मग चला सुरुवात करूया स्वाध्यायाला। पहिला प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे। ठीक आहे, काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी, तर आर्यन छेद आदिती गुणोत्तर आहे त्याच्यामुळे छेदामध्ये लिहिणार, काय दिलेलं आहे 4:5 आहे। ठीक आहे, आदिती व अथर्व, आदिती छेद अथर्व किती दिलेलं आहे या ठिकाणी 3:2 दिलेलं आहे। जर आर्यनचे वय किती दिलेले आहे 24 वर्ष दिलेले आहे, आर्यनचे वय 24 वर्ष आहे, तर अथर्वच्या आजचे वय किती असं आपल्याला विचारलेलं आहे। ठीक आहे, आता काय करता येईल बघा या ठिकाणी, तर पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, आदितीचे वय काढून घ्यावे लागेल। ठीक आहे, आता पहिल्यांदा काय करूया, आदितीचे वय काढून घेऊया। 4/5 बरोबर, आता आर्यनचे वय दिलेले आहे, आर्यन म्हणजेच वरती आहे, म्हणजे इथं आले बघा 24/x, हे काय असणार आहे आदितीचं वय, त्यामुळे पुढे काय होईल बघा, तिरकस गुणाकार केला तर x बरोबर, हा x इकडे काय झाला गुणाकारात गेला, हा 5 इकडे काय आला 24ला गुणाकारात आला आणि 4 या ठिकाणी भागाकारात आला। 4 नी भाग घालवला, 4 सख्ख 24 आणि 5 सख्ख किती झाले 30 झाले, म्हणजेच आदितीचे वय किती आलेले आहे आपल्याला, तर 30 वर्षे आलेले आहेत। पण आपल्याला वय कशाचं काढायचं आहे, अथर्वचं काढायचे आहे, म्हणून आपण काय केलं बघा, आदिती छेद अथर्व आहे ते किती आहे 3:2 आहे, बरोबर आहे, बरोबर। आता आदितीचे वय किती आहे 30, म्हणून इथं 30 घेतले आणि हे अथर्वचे वय आहे, तिथं काय करू y घेऊ, किंवा एक सोपी पद्धत सुद्धा आहे बघा, क्रॉस करून सुद्धा काढू शकता, किंवा 3 ला किती न गुणलं तर हे येतं 30 येतं, या पद्धतीनेही करू शकता, म्हणजे गुणिले 10 केलं तर या ठिकाणी किती येणार आहे बघा, तुमचं 30 छेद किती आले 20 आले, म्हणजेच आर्यनचे वय हे किती असणार आहे 20 वर्ष असणार आहे। आणि जर तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता, 3/2 बरोबर 30/y बरोबर, y बरोबर काय येणार आहे बघा 30 गुणिले 2 गुणाकारात जाईल आणि 3 भागाकारात येईल, म्हणून 3 1 3 3 1 3 3 0 0, म्हणजेच किती आले 20 वर्षे असणार आहे। ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। ठीक आहे, जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असतील तर तुम्ही स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता। आता दुसरा प्रश्न काय सांगितलंय बघा, गुलाबाच्या 10 रोपांची किंमत 700 रुपये आहे, तर अशा 25 रोपांची किंमत किती। आता हे डायरेक्टली पण तुम्ही काढू शकता, म्हणजेच काय करायचंय बघा, तर 10 रोपांची किंमत किती आहे तुमची 700 रुपये आहे, त्याच पद्धतीनं 25 रोपांची किंमत तुम्हाला माहिती आहे का नाही, त्यामुळे इथं काय करणार आहे x घेणार आहे। ठीक आहे, आता हा 25 या ठिकाणी भागाकारात होता, इकडे गेल्यानंतर गुणाकारात जाईल, म्हणजे 700 भागिले 10 गुणिले 25 बरोबर x असणार आहे। ठीक आहे, ह्या शून्याला ह्या शून्य गेला, आता गुणाकार करायचा आहे, 7×5 35 3 आले, 7 2 14 14 आणि 3 17 175 आणि इथला एक शून्य, म्हणून 1750 ही काय असणार आहे, तर 25 रोपांची किंमत असणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे बरोबर आहे। ठीक आहे, जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे, पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका। तिसरा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे, a चा 2/5 भाग, a चा 2/5 भाग व b चा 3/4 भाग समान असल्यास, म्हणजेच b चा 3/4 भाग समान असल्यास a चे b शी असणारे गुणोत्तर किती असं विचारलेलं आहे। ठीक आहे, आता a चे b शी गुणोत्तर म्हणजे हा b गुणाकारात होता, इकडे गेल्यानंतर भागाकारात येईल, म्हणजे a/b बरोबर हे इथंच राहणार आहे 3/4, 5 काय होते इथं भागाकारात होते, इकडे आल्यानंतर गुणाकारात गेले आणि 2 काय आले भागाकारात आले। ठीक आहे, म्हणजेच काय झाले 5×3 15 झाले आणि 4×2 किती झाले 8 झाले, म्हणजे a चे b शी असणारे गुणोत्तर हे 15:8 आहे। याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय आहे बरोबर आहे। चौथा प्रश्न बघतोय, काय सांगितले बघा, x + 3 x - 9 x - 3 या 3
संख्या प्रमाणात असतील तर x बरोबर किती असं विचारलेलं आहे. 3 संख्या प्रमाणात असतील तर या ठिकाणी बघा बी वर्ग बरोबर AC या पद्धतीनेही करू शकतो किंवा या ठिकाणी बघा AB बरोबर BC असंही घेऊ शकतो. ठीक आहे. बी म्हणजेच काय असते, मधली संख्या असते. म्हणजे या ठिकाणी काय करू शकतो बघा, x वजा 9 कंसाचा वर्ग बरोबर या ठिकाणी काय येणार आहे तुमचं x अधिक 3 आणि x वजा 3 येणार आहे. ठीक आहे. कंस सोडवला. आता a वजा b कंसाचा वर्ग असेल तर काय करतो आपण, a वर्ग वजा 2ab, 2ab म्हणजे 9 दोन्ही 18 x झाले अधिक 81 बरोबर. कंस सोडवला. x वजा 3 आणि x अधिक 3 आहे म्हणजेच या ठिकाणी काय करू शकतो, x वर्ग वजा 9 घेऊ शकतो कारण a अधिक b, a वजा b म्हणजेच a वर्ग वजा b वर्ग करू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी अधिक x वर्ग आहे, या ठिकाणी सुद्धा अधिक x वर्ग आहे त्यामुळे ते कट झाले. राहिले काय तर वजा 18x बरोबर हे 81 अधिक होते, तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा झाले आणि हे वजा 9 तसेच राहिले. म्हणून वजा 18x बरोबर या ठिकाणी किती झाले, 9 आणि 1 10 हातच्याला 1 आणि 1 9 90 झाले बरोबर आहे. x बरोबर काय येईल बघा इथं, वजा 90 भागिले वजा 18. 18 पंचे किती होतात तर 90 होतात. दोघांची चिन्ह वजा असल्यामुळे उत्तर काय असणार आहे, धन येणार आहे. म्हणजेच x बरोबर 5 हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट काढा, नसेल तर पॉज करून लिहून घ्या. आता याचं उत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. आता 5वं गणित काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी, तर 3 संख्यांचे गुणोत्तर 3 4 4 5 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज. ज्यावेळेला असं तुम्हाला वर्गांची बेरीज वगैरे देतात त्यावेळेला गुणोत्तरामध्ये आपण एक स्थिर संख्या घेतो. त्यावेळेला आपण बघा 3x कंसाचा वर्ग अधिक, कारण त्यांच्या वर्गांची बेरीज असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. नंतर काय असणार आहे 4x चा वर्ग अधिक काय असणार आहे 5x चा वर्ग बरोबर 450 आले. ठीक आहे. आता इथे बघा 3 चा वर्ग 9x वर्ग, 4 चा वर्ग 16x वर्ग अधिक 5 चा वर्ग 25x वर्ग बरोबर 450. आता या सगळ्यांची बेरीज केली तर 9 आणि 16 किती 25 झाले, 25 आणि 25 किती झाले 50x वर्ग बरोबर 450 आले. म्हणून x वर्ग बरोबर 450 भागिले 50, शून्याला शून्य गेले 5 9 45. म्हणून x बरोबर किती असणार आहे, या ठिकाणी 3 संख्या असणार आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, त्या संख्या कोणत्या. आता पहिली संख्या 3x होती म्हणजे 3 त्रिक किती झाले 9 झाले. दुसरी होती 4x म्हणजे 4 त्रिकम किती झाले 12 आणि पुढची म्हणजेच किती होती तर 5x होती म्हणून 5 त्रिक किती झाले 15 म्हणजे 9 12 आणि 15 या त्या संख्या असणार आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. 9वा प्रश्न बघतोय, काय सांगितलेलं आहे बघा, विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. ठीक आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपण काय करू, संजना घेऊया, संजनाचं वय x घेऊया, तर विजयाचं वय काय असणार आहे बघा या ठिकाणी तर x अधिक 15 झाली बरोबर आहे, कारण ती काय आहे संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. सुनीता ही काय आहे तर संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे बरोबर. आणि विजयाचे वय, विजयाचे वय हे काय आहे सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. आधी लिहून घेऊया आपण, गुणिले 9/5 पट. ठीक आहे. आता विजयाचं वय काय होतं बघा इथं x अधिक 15 होतं. सुनीताचं वय काय होतं x वजा y गुणिले 9/5 आले बरोबर आहे. आता हे जर समीकरण आपण सोडवलं तर काय होईल बघा, इथं काय गुणाकार असल्यामुळं हे आधी सोडून घेऊया, किंवा हे 5 काय होते भागाकारात होते, तिकडे आल्यानंतर गुणाकारात जातील. म्हणजेच या ठिकाणी काय झाले 5x अधिक 15 5 75 बरोबर. इथं आले 9x वजा 9 5 45. ठीक आहे. आता काय केलं आपण, हे 5x इकडे गेल्यावर वजा झाले आणि हे 45 इकडे गेल्यानंतर बेरीज झाली. म्हणजेच 9x वजा 5x बरोबर काय येणार आहे बघा या ठिकाणी 75 अधिक 45. 9तनं 5 गेले, 4x राहिले, इथं आले 10 हातच्याला 1, 7 4 11 आणि 1 12. आता 4 काय होते गुणाकारात होते, इकडे गेल्यानंतर भागाकारात गेले म्हणजे 120 भागिले 4, 4 त्रिकम 12, 4 0 0. आता x म्हणजेच काय होती आपली संजना होती बरोबर आहे. आता संजनाचं वय किती आलं 30 वर्ष आलं. ठीक आहे. आता गुणोत्तर कशाचं काढायचंय आपल्याला
तर विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर काढायचे. ठीक आहे, विजया बरोबर काय आहे, x अधिक 15 म्हणजे 30 अधिक 15 झाले, म्हणजेच किती झाले बघा, 5 आणि हे 4 45. ठीक आहे, गुणोत्तर काय आहे, संजनाचे विजयाशी असलेले गुणोत्तर, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, 30 संजना 30 भागिले 45 झाले. ठीक आहे, म्हणजेच काय झाले बघा, या ठिकाणी 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, म्हणजे 2-3 या ठिकाणी गुणोत्तर असणार आहे. ठीक आहे, इथं संजना आहे, त्यामुळे आता इथं काय झाले बघा, उत्तर काय आले आपले 2-3, म्हणजेच पहिलाच पर्याय या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे, 7वा प्रश्न बघतोय, काय सांगितलेले बघा, तर 2 लिटर व 500 मिली या राशींपैकी दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीचे असलेले गुणोत्तर किती. आता हे 2 लिटर आहे, 2 लिटर म्हणजे जर मिलीलीटर मध्ये केलं तर 2000 मिलीलीटर झाले. ठीक आहे, आणि हे किती आहे आपले 500 मिलीलीटर आहे. दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीचे असलेले गुणोत्तर, म्हणजेच काय करतो आपण, तर 500 भागिले 2000 केले. पहिला काय करायचं, शून्य जेवढे असतील तेवढ्या वरच्या 2 खाली, खालच्या 2 शून्यांनी निघून गेल्या. 5 एके 5, 5 चोक 20, म्हणजे गुणोत्तर काय आलं, तर 1:4 हे गुणोत्तर आलेलं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, 24 मिनिटाचे 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती, हे सुद्धा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. या ठिकाणी मिनिटाचं कन्व्हर्जन तुम्हाला सेकंदामध्ये करायचं आहे आणि त्याच्यानंतर भाग घालून जे काही गुणोत्तर येईल ते तुम्हाला लिहायचे आहे आणि ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जाऊया आता पुढच्या म्हणजेच 9व्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या या व्हिडिओचा फायदा होईल. आता या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे, तर अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर दिलेलं आहे, म्हणून छेदात लिहिले. किती दिलेलं आहे, 3:4 दिलेलं आहे. ठीक आहे, आणि अ व क यांच्या पगाराचे गुणोत्तर अ छेद क बरोबर 1:2 दिलेले आहे. जर ब ला 32,000 पगार असेल, ब चा पगार किती आहे, 32,000 आहे. ठीक आहे, तर अ ला क पेक्षा किती रुपये कमी पगार आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, आता काय करायला लागेल बघा, आपल्याला ब चा पगार दिलेला आहे, बरोबर आहे, म्हणजे तिथं काय केले, अ छेद ब चा पगार किती आहे आपला, तर 32,000 बरोबर 3/4 हे गुणोत्तर आहे. 32,000 भागाकारात होते, इकडे गेल्यानंतर गुणाकारात गेले, म्हणजेच अ चा पगार आपल्याला या ठिकाणी निघणार आहे. ठीक आहे, भागिले किती होते, 4, 4×8 32, 400 400 400, 8 त्रिक 24 झाले, 1 2 आणि 3 आले. ठीक आहे, आता आपण काय करूया, अ चा पगार मिळाला, आपण याच्यावरून क चा पगार काढूया. म्हणजे अ चा पगार किती होता आपला, 24,000 होता. ठीक आहे, भागिले काय होते, क होते, पण आपण काय करूया, क इकडं गुणाकारात गेले आणि 2 इकडं गुणाकारात आले, म्हणजे 24 दोन्ही किती झाले, या ठिकाणी 48 आले, कारण इथे 1 होता, त्यामुळे क 1 क आणि अ गुणिले 2 झाले, बरोबर कळलं. ठीक आहे, काय प्रश्न विचारलाय, अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे. ठीक आहे, आता अ ला क पेक्षा किती पगार कमी आहे, 48,000 वजा 24,000 करावे लागतील, म्हणजे 0,0,0,4 आणि त्याले 2, 24,000 रुपये पगार काय आहे, कमी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. 10वा प्रश्न बघतोय, काय सांगितलेलं आहे बघा, राम व श्याम यांनी आपले भांडवल 2-3 वर्षाच्या मुदतीत गुंतवले, त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर 3:2 आहे, तर त्यांच्या भांडवलांचे गुणोत्तर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर यासाठी बघा या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे. आता या ठिकाणी भांडवलाचे गुणोत्तर जे आपल्याला दिलेलं नाही ते तसंच लिहूया, गुणिले मुदतीचे गुणोत्तर, मुदतीचे गुणोत्तर किती आहे बघा यार, 2:3 आहे, बरोबर आहे, बरोबर नफ्याचे गुणोत्तर किती आहे आपलं, तर 3:2 आहे. ठीक आहे, आता भांडवलीचे गुणोत्तर बरोबर 3/2 गुणिले, हा 3 काय होता, भागाकारात होता, इकडे गेल्यानंतर गुणाकारात गेला, आणि 2 काय होता, गुणाकारात होता, इकडे आल्यानंतर भागाकारात गेला, म्हणजेच 3 त्रिक 9 आणि बे दोन्ही 4 आले, म्हणजेच ते गुणोत्तर काय असणार आहे, 9:4 असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच बघा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. 11वा प्रश्न काय दिलेला आहे बघा, तर 2.7 डेकालिटरचे 45 डेसिलिटर मध्ये गुणोत्तर किती. आता डेकालिटरचे डेसिलिटर मध्ये करताना आपल्याला काय करायला लागेल बघा, 2.7 गुणिले 100 करावे लागेल, म्हणजे इथे किती आले बघा, 270 येणार आहे, कारण पॉईंट नंतर 1 0 होईल, तो निघून जाईल. ठीक आहे,
आणि हे 45 डेसिलिटर असल्यामुळे ते भागाकारातच घेणार आहे. आता गुणोत्तर काढायचं असेल तर भाग घालवायला लागेल. काय येईल बघा इथं, 9 त्रिक 27, 9 शून्य 0, 9 पाचा 45, 5 एके 5, 5 सख्ख 30, म्हणजे 6 1 हे गुणोत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. 12वा प्रश्न बघतोय आपण. काय सांगितलेलं आहे बघा, एक रेल्वे ताशी 160 किलोमीटरने 4.25 तासात काही अंतर जाते. जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला. आता आधीचा वेग किती होता, 160 होता, त्याच्या 1/4 पट म्हणजे किती झाले बघा, 4 चौक 16, 4 शून्य 0, 40 झाले, बरोबर आहे. तेवढा कमी केला म्हणजे 160 वजा 40 केले तर किती राहिले या ठिकाणी, 120 राहिले. ठीक आहे. अंतर किती दिलेलं आहे, तर अंतर बरोबर काढायचंय आपल्याला. अंतर बरोबर वेग किती आला, 120 आला, गुणिले तास किती लागतात, वेळ किती लागतो, 4, 4.25 तास, म्हणजेच किती झाले, 4.1/4 झाले. ठीक आहे. म्हणजेच काय झाले बघा, 120 गुणिले 4 चौक 16, 16 आणि 1 17, भागिले 4, 4 एके 4, 4 त्रिकम 12, 4 शून्य 0, 17 त्रिक 51 आणि हा एक 0, म्हणजे 510 किलोमीटर अंतर त्या रेल्वेनं कापलेलं आहे. म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. आता 13वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. काय सांगितलेलं आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या संख्यांचा गट प्रमाणात आहे. आता प्रमाणात असताना काय करतो बघा, 5/10 आणि इकडे काय आहे, 15/20, भाग घालवला, 5 एके 5, बाजूने 10, इथं 5 त्रिक 15, 5 चौक 20, म्हणजे इथं 1/2 आले आणि इथं 3/4 आले. बरोबर आहे का हे, नाही, त्यामुळे हा प्रमाणात नाही. दुसरा विचार केला तर या ठिकाणी 5/20 आणि इथं आहे 20/100, 5 एके 5, 5 चौक 20 आणि इथं 20 100, इथे 1/4 आणि इथे गेले 1/5, त्यामुळे हे सुद्धा नाही. तिसऱ्याचा विचार केला तर इथं बघा 5/10 आणि इथं 10/20 आहे, म्हणजे 5 एके 5, 5 दोन्ही 10, 10 एके 10, 10 दोन्ही 20, म्हणजे 1/2, 1/2 आलं. म्हणजे तिसरा पर्याय या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आता इथं जर विचार केला तरी 1/2 आणि इथं 3/5 आहे, त्यामुळे हे आपण प्रमाणात नाही. 14वा प्रश्न बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा, 4 संख्या प्रमाणात आहेत त्यांची, आता 4 प्रमाणात म्हणजे A/B बरोबर C/D आहे. ठीक आहे. अंतपदे त्यांची, अंत्यपदे म्हणजे A बरोबर किती आहे, 2 आणि D बरोबर किती दिलेलं आहे, 54 दिलेलं आहे. मध्यम पदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे. म्हणजे एक पद म्हणजे B बरोबर जर x घेतलं तर C हा काय आहे, 3x आहे. ठीक आहे. तर मध्यम पदे कोणती असं विचारलेलं आहे. आता लिहून घेतलं तर इथं बघा 2/x बरोबर इथे किती असणार आहे, C किती आहे, 3x आहे आणि D किती आहे आपला, 54 आहे. तिरकस गुणाकार केला तर 2 गुणिले 54 बरोबर 3x वर्ग. 3 हा गुणाकारात होता, इकडे आल्यानंतर भागाकारात जाईल, म्हणजे 2 गुणिले 54 भागिले 3 बरोबर x वर्ग. 3 एके 3, किती राहील, 2 झाले, 3 8 24 आणि 18 दोन्ही किती झाले, 36 झाले, x वर्ग म्हणजेच x बरोबर 6 आले. ठीक आहे. एक पद x आहे तर दुसरं पद काय असणार आहे, म्हणजे हे B बरोबर 6 आले आणि C बरोबर काय असणार आहे, 3 गुणिले 6 म्हणजे 18, 6 आणि 18 ही ती पद असणार आहेत. ठीक आहे. म्हणजेच आहे का पर्याय बघा या ठिकाणी, 6 व 18, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. आता 15वा जो प्रश्न आहे तो तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे, कारण या पद्धतीचे बरेच प्रश्न आपण सोडवलेले आहेत. जर तुम्हाला नाही जमला तर तशी कमेंट करा, आपण उद्याच्या भागात तो प्रश्न सोडवून देऊयात. ठीक आहे. या ठिकाणी आपला स्वाध्याय 10.1 संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.